पलाश इतका वाईट वागला माझ्याशी आज. आला होता तो? माझ्या आणि मिहिरच्या मध्ये येऊ नको अशी जवळजवळ धमकी देऊन गेलाय मला तो. मिहिरला पुढे करून या घरात पुन्हा एस्टॅब्लिश होण्याचा त्याचा हा जो प्रयत्न चाललाय ना मा, मला फार त्रास होतो ग त्याचा. मीरा, नाही नाही मा, तू हे मला काही सांगूच नकोस की पलाशचं मिहिरवर खरंच प्रेम आहे वगैरे. अगं कुठे गेली होतीस एवढ्या उन्हाची तू? केव्हापासून वाट बघते मी तुझी. मी ते का झालं दसकरा तुला एवढं? नाही, काय नाही, दही आणायला गेले होते. हो का? बरं, चावी आहे ना. हा याचं काय? इरा, नमिताला की नाही मिहिरला भेटावंसं वाटतंय ग. तसं मिहिरला शनिवार रविवारी सुट्टीच असते ना, त्याला पाठवून देतेस का? मग मी काय सांगू नमिताला, सांग ना. अश्विनी, कधी कधी असं मला वाटतं ना की तू अजून दूर दूरच राहतेस आमच्यापासून. सारखं मला असं वाटतं काहीतरी तुला सांगायचं, पण तू सांगत नाहीयेस. काही लपवत नाहीयेस ना आमच्यापासून? काही प्रॉब्लेम असेल तर सांगशील ना मला नक्की? हो. कशी आहेस मिता? मी बरी आहे. तब्येतीची काळजी घेतेस ना तू? हो. आणि मिहिरचं काय म्हणत होतीस? नाही, अचानक तुला आठवण आली म्हणून विचारलं. हो ना, खूप दिवस झाले मिहिर भेटलाच नाहीये. त्याला खरंच मनापासून भेटावंसं वाटत होतं म्हणून. अगं मग ये ना भेटायला. मीरा नसताना ये. नको मा, नाही म्हणजे उगाच कशाला वादविवाद वाढवायचे ना. त्यापेक्षा मी असं करते ना, मी मिहिरला इथेच घेऊन येते. बर, ठीक आहे. ठीक आहे मा, मी येते. थँक्यू. तब्येतीची काळजी घे बाळा. तुम्ही पण. आमची ती बॉस इतकी शॉर्ट टेम्पर्ड आहे ना, सारखी चिडत असते, वाघिणीसारखी डरकळ्या फोडत असते. तुझ्यावर पण? नाही, माझ्यावर नाही. मी लाडका आहे ना तिचा. अच्छा. इतकं एन्जॉय करते ना तिचं काम, आणि ती इतकी मेहनत करते म्हणून तिला ओरडण्याचा हक्क आहे लोकांवर. फक्त पैशासाठी नाही करत ती तिच्या आनंदासाठी, चॅलेंजसाठी काम करते. आणि नुसती दाखवायला डॅशिंग नाहीये, जेन्युइनली डॅशिंग आहे ती, माहिती आहे? सॉलिड आहे. नाहीतर काही जणींना फक्त पैशासाठी पडेल ते काम करावं लागतं, मग ते त्यांना आवडो किंवा न आवडो. गंमत बघ अमोघ, माझ्या बाळाला चोरून भेटावं लागतंय मला. मी अश्विनीला खरं तर म्हटलं होतं की गाडी पाठवतो, पण ती नाही म्हणाली. पण मला काय म्हणायचं आहे की कराराप्रमाणे अजूनही तू. अमोघ, कराराचं नावच काढू नकोस तू. काय आहे, हे सगळंच कराराच्या खूप पलीकडचं आहे. खूप नाजूक आहे सगळं. असा काहीतरी मार्ग शोधायला पाहिजे ज्यामुळे कोणीच दुखावलं जाणार नाही. असा मार्ग निघणं अशक्य आहे शुभंकर. सगळेजण आपापल्या कामाला लागलेत, उद्योगधंद्याला लागलेत. मला पण काहीतरी नवीन करावं असं वाटतंय. आणि लग्न झाल्यापासून तुझ्यावर खूप ताण येतोय ना. आपण आपलं घर, आपला संसार दोघांनी मिळून उभा करूया. शिवाय आपण रोहनच्या घरी राहतोय. आपलं स्वतःचं घर, आपला संसार यासाठी पैसे लागणारच ना. हो आशू, कळतंय मला, पण इतक्यात नको. बाळाला जरा मोठं होऊ दे ना, थोडे दिवस थांब ना.